रोहा या ठिकाणी पूर्णत्वाकडे जात असलेल्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि यूपीएससी एमपीएससी मार्गदर्शन केंद्राला परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांचे नाव देण्यात येईल अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्याच्या रोहा शहरात पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी लवकरच पूर्ण होणाऱ्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, यूपीएससी एमपीएससी प्रशिक्षण केंद्र, संगीत अकादमी आणि इतर विविध सुविधांसाठी तयार होत असलेल्या इमारतीला परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले भवन असे नाव दिले जाईल अशी घोषणा केली। ते पुढे म्हणाले की याच परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले भवनामध्ये शास्त्रीजींच्या जीवनावर आधारित माहिती संग्रह आणि अर्धपुतळा उभारण्यात येणार आहे। तसेच शहरातील डॉक्टर चिंतामणराव देशमुख नाट्यगृहात डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांचाही अर्धपुतळा उभारला जाईल। या पत्रकार परिषदेला खासदार सुनील तटकरे यांच्यासह महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, तालुका अध्यक्ष विनोदभाऊ पाशीलकर, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, समीर शेडगे, उपनगराध्यक्ष महेश कोल्हटकर, राजू जैन, शहराध्यक्ष अमित उकडे, आप्पा देशमुख, अनंत देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांना काय माहिती दिली ते पाहूयात। माझ्या मनामध्ये कल्पना आली ती मी जी खासदार या नात्याने प्रशासनालाही सुद्धा करणार आहे। आदिती अनिकेत जवळ सकाळीच मी पत्रकार परिषद घेणार आहे याच्याबद्दलचं बोललो, पण आज तमाम रोहेकर नागरिकांच्या उपस्थितीत पत्रकारांच्या मार्फत मला हे अधिकृत या ठिकाणी सांगायचं आहे की या वास्तूवरतीच एक 7-8 वर्षापूर्वी आपण आता ही जी वास्तू उभी आहे ही 88-79 सालात जी जागा होती त्यावेळेला उपलब्ध होती। नंतर आयकन पार्क सुद्धा झालं, परंतु आज पलीकडे उभं राहिलेलं कुंडलिका समर्थन असेल किंवा आरक्षण 14 ची जागा होती, मळीची जागा होती, ज्याला 7-12 सुद्धा नव्हता। मी आज अवधूतचा उल्लेख करेन की त्यांनी ती बाब माझ्या निदर्शनास आणली आणि आपण तो 7-12 जिवंत केला। त्याच्यामुळे ती जागा शासनाच्या नावाने झाली आणि मग जवळपास काही कोटीची जागा माझ्या प्रयत्नातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना केवळ 5 लाख रुपयामध्ये ती राज्य सरकारने आपल्याला नगरपालिकेला दिली आणि मग त्या ठिकाणी आपण एक उत्तम आराखडा तयार केला आणि त्या आराखड्यातून आपण अनेक बाबी त्या ठिकाणी नियोजित केल्या गेल्या होत्या। थोडंसं काम व्हायला विलंब झाला याची मला जाणीव नक्कीच आहे, पण आता बऱ्यापैकी काम पूर्णत्वास त्या ठिकाणी जात आहे। अनेक वर्ष नेहमीच रोहेकरांची मागणी होती की मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल त्या ठिकाणी यावं। ते मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल काही दिवसातच रुग्णांच्या सेवेसाठी नक्कीच त्या ठिकाणी सुरू होईल। मधल्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या निविदा आपण मागवल्या, परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही आणि म्हणूनच आम्ही पुढाकार घेऊन श्री देशमुख साहेबांची कुशाग्रता, त्यांची एकाग्रता, त्यांनी त्या कालावधीमध्ये मिळवलेली पदवी, परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवून दिलेलं अगाध असं गीतेचं ज्ञान आणि त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षा यूपीएससी एमपीएससी याचबरोबर या वेगवेगळ्या जे काय भरती होत असतात अशा पद्धतीची एक आपण अकॅडमी ही त्याच परिसरामध्ये सुरू करतो। त्याच्यामध्ये आता जवळपास 12 ते 13 विद्यार्थी सध्या प्रवेश घेत त्यांनी त्यांचा अभ्यास त्या ठिकाणी 28 आपल्या जे लीला हॉटेल आहे तिथे आपण सुरू केलं आहे आणि आता इंटेरियरचं काम त्या ठिकाणी सुरू आहे। त्याच्यामुळे ती दिल्ली, पुण्या, मुंबईच्या धर्तीवरती स्पर्धा परीक्षेचं उत्तम मार्गदर्शन करणारी अकादमी ही आता आपल्या रोह्यामध्ये कोकणातल्या तीव्र आकलन शक्तीच्या बुद्धिमान असलेल्या विद्यार्थी भगिनींच्यासाठी आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत। आताच आमचे काही सहकारी आणि मी एका सुतार समाजाच्या कार्यक्रमाला होतो आणि तिथे सूत्रसंचालन करणारी आपल्याच गावातली कन्या हिने यूपीएससीची 2दा परीक्षा दिली, अटेंड दिलं, पण ती यशस्वी होऊ शकली नाही। आपल्याकडे टॅलेंट आहे पण त्याला पूरक पोषक परीचं वातावरण नाही, ते तयार करण्याचा आपण प्रयत्न करतो। त्याचबरोबर ती संगीत कला अकादमी ही सुद्धा आपण आता सुरू करतो। त्याच्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या संगीत प्राध्यापिका डॉक्टर संगीत क्षेत्रातल्या मृदुला गाडे जोशी यांच्या सहकार्यातून आपण अतिशय उत्तम पैचं संगीत कला अकादमी त्या ठिकाणी सुरू करणार आहोत, ज्याच्यातून संगीत गायक असेल,
शास्त्रीय गायन असेल, वेगवेगळ्या पद्धतीची वादनं असतील, साहित्य असेल, ते सगळं उत्तम पैकीचं दर्जेदार शिक्षण देणारं संबंध त्या क्षेत्रातले मान्यवर असलेल्या सर्वांना निमंत्रित बोलून ते अतिशय उत्तम पद्धतीने आपल्या रोह्यामध्ये संगीत कला अकादमीच्या निमित्ताने आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. अन्य काही असे सामाजिक शैक्षणिक उपक्रम त्या वास्तूमध्ये त्या ठिकाणी राहणार आहेत आणि म्हणूनच उद्याच्या भवितव्यातील हे आरक्षण 14ची वास्तूसुद्धा एका वेगळ्या उंचीला आपल्या सगळ्या परिसराला अत्यंत उद्याच्या भवितव्याच्या पिढीच्या दृष्टिकोनातून फार मोठ्या प्रमाणावरती उपयुक्त करण्याचं नियोजन त्या ठिकाणी आपण करतो. त्या पिढीला मार्गदर्शन भवितव्याच्या कालावधीमध्ये दीपस्तंभापणे राहावं या भूमिकेतूनच एक रोहेकर नागरिक या नात्याने मी प्रशासनाला सूचना करणार आहे की ही जी आरक्षण 14ची फार मोठी वास्तू जवळपास 45 कोटी उभे राहून उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये उभी राहणार आहे. त्या वास्तूला परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले भवन असं नामकरण करावं भूमिका आम्ही त्या ठिकाणी ठरवलेली आहे. माझा असाही प्रयत्न राहील, मी स्वतः जयश्रीजींशी बोलेन, या सर्व स्वाध्याय परिवाराच्या सहकार्याची मदत घेईन आणि एक शास्त्रीजींचा अतिशय उत्तम पैकीचा संगमपूर्वी हा सुद्धा त्या वास्तूमध्ये उभा करण्याचं तो मी माझ्या बर्दा ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. इथे सुद्धा शिडी देशमुखांचा सुद्धा अर्धपुतळा, इथे अर्धपुतळा शास्त्रीजींचा आणि इथे शिडी देशमुखांचा अर्धपुतळा तो सुद्धा संगमरवरी याच्यामध्ये करण्याचं नियोजन हे आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. शेवटी ही रोह्याची असलेली ही आयुष्यभराची असलेली भव्य दिव्य ह्या इमारती याचबरोबर या पूजनीय व्यक्तींनी केलेलं अलौकिक असं जागतिक स्तरावरचं कार्य आम्हा सर्वांच्या हाती प्रेरणादायी असावं या दृष्टिकोनातूनच आमचा हा छोटासा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे. आपल्यामार्फत केवळ रोहेकरांना नव्हेच तर स्वाध्याय परिवाराच्या प्रत्येक सदस्यांना त्याचबरोबर की महाराष्ट्रात देशात सर्वदूर ठिकाणी शास्त्रीजींनी जे अलौकिक कार्य केले त्या कार्याला त्याचा एक तऱ्हेचा एक अभिवादन आहे. प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड.